इतिहास स्वतःच्या सोयीनुसार कसा मांडता येतो किंबहुना त्या इतिहासाचा विपर्यास कसा करता येतो आज तुमच्या सर्वांसमोर मांडतोय. मुळात इतिहास अभ्यास करण्याकरता जर तुम्ही कादंबरी वाचत असाल, जर तुम्ही चरित्रे वाचत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जर खरंच तुम्हाला इतिहास जाणायचे असतील तर बखरींचा उल्लेख घ्यावा लागतो, महाकाव्यांचा उल्लेख घ्यावा लागतो, कुठेतरी ग्रंथांचा उल्लेख घ्यावा लागतो. मी ठराविक काही कादंबरी सांगतो की कर्णाची कादंबरी मृत्युंजय नावाची, की ज्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की कर्ण हा ज्यावेळेला अर्जुनाची परीक्षा झाली होती पोपटाचा डोळा फोडण्याची, त्यावेळेला तो तिथे उपस्थित नव्हता असं कादंबरीत आहे, पण तो तिथं उपस्थित नव्हता असं त्या मृत्युंजय कादंबरीमध्ये आहे, पण तो तिथे उपस्थित होता असं महाभारत सांगतं. मूळ महाभारत मी श्लोकही काढून देईन आणि तुम्हाला उल्लेख सुद्धा त्याचे दाखवू शकतो. असे अनेक विपर्यास इतिहासांचे झाले, पण तिथपर्यंत बरं होतं, तिथपर्यंत इतिहासाचा विपर्यास ठीक होता. पण त्याच्यानंतर झालेला इतिहासाचा विपर्यास हा सामाजिक जीवनाच्या सामाजिक भावनांना दुखावण्यासारखा आहे. तो कसा? आम्ही सर्व लहान मुलं की ज्यांना इतिहास समजला कशामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजला ते 4थीच्या पुस्तकात ना, ते इतिहासाचं पुस्तक होतं. जुन्या काळी त्या पुस्तकामध्ये चित्रलिपी अशी होती, त्या चित्राचा स्पष्ट असा उल्लेख होता की तिथे जिथे अफजल खानाचा वध होतोय तिथे स्पष्ट असं चित्र होतं की अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा काढतानाचा फोटो त्यावेळेला होता. पण आता त्याचा आफलाप त्या फोटोचा कसा आहे तर आता त्या फोटोला गले भेटीचं स्वरूप दिलंय. आता तिथे कोथळा काढण्याचं स्वरूप नाहीये, बहुतेक सगळेच जाणत असतील याच्यातले. मग मला सांगा त्या मिठीतल्या ती गळेभेट योग्य आहे? गळाभेट याचा आपण अंदाज घ्यावा की त्यावेळेला केलेला जो पराक्रम होता तो महत्वाचा होता. अनेक असे अफलाप इतिहासाचे झाले. याच्यानंतर राजकारणाने बराच असा उल्लेख इतिहासाचा केला जो भावना दुखावणारा होता. 2003 साली जेम्स लेन्सचं आलेलं पुस्तक ज्याला आपण म्हणतो शिवाजी द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया नावाचं हे जे पुस्तक आलं, याच्यावरती प्रचंड असं काही राजकारण तापलं गेलं की ज्याच्यामध्ये दादोजी कोंडदेव नावासारखे छत्रपतींचे आपण म्हणतो एक पद्धतीने ते गुरु होते की सामाजिक जीवनामध्ये त्यांनी ठराविक अशा अंतराने राजकारणात माणूस कसा राहतो ही शिकवण छत्रपतींना त्यांनी दिलेली आहे. कोण? दादोजी कोंडदेव. पण त्यांच्यावरती विपर्यास केला गेला त्या पुस्तकामध्ये. ज्या पुस्तकाचा उल्लेख जेम्स लेन्स ज्या वेळेला त्याला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पुण्यातल्या काही इतिहासकारांनी त्यांच्या काही कादंबऱ्या किंवा त्यांची काही पुस्तकं वाचून मी तो इतिहास मांडला गेला आणि त्या इतिहासाचा अभ्यास करत मी सगळ्या गोष्टी मांडल्या असं त्याने सांगितलं. पण खरं तसं काही नव्हतं, कारण की पुरंदरे यांचं पुस्तक ज्या वेळेला वाचनामध्ये आलं तेव्हा त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता आणि दादोजी कोंडदेव या तिघांचं गोत्र एकच आहे, ते म्हणजे सह्याद्री आणि स्वराज्य. सगळ्यांची ब्रीद एक होती. पण त्या वाक्याचा विपर्यास करून राजकारणाने फार मोठा असा काही घोळ केला आणि त्याच्यापासून आला ब्राह्मण मराठा वाद. मग मला सांगा इतिहासाचा याच्यापेक्षा जास्त काय विपर्यास असू शकतो? याच्यापेक्षा जास्त विपर्यास काय असू शकतो इतिहासाचा? आज बरेचसे राजकारणी म्हणतात की संभाजी महाराज धर्मवीर नव्हते म्हणून. काय तुम्ही म्हणताय? बखरींचा अनेक असा उल्लेख असा येतो की छत्रपती संभाजी महाराज हे ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळेला काही औरंगजेब ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रावरती स्वारी करण्याकरता येत होता त्यावेळेला त्याने पत्र पोर्तुगीजांना पाठवलं गोव्याच्या. कशा करता? की तुम्ही आम्हाला जेवणाची खाण्याची सुविधा करावी. छत्रपती संभाजी महाराजांचं स्पष्ट पत्र आहे पोर्तुगीजांना की जर तुम्ही त्यांना मदत केली तर जेवण देणारे तुम्ही आणि तुमचे दात दोन्ही शिल्लक राहणार नाही, असं स्पष्ट पत्र संभाजी महाराजांनी दिलेलं आहे. आणि त्या पत्राच्या रागावरना पोर्तुगीजांनी फक्त पणजी या विभागातली म्हणजे अख्खा 100% जर गोवा असेल तर त्याच्यातला 20% गोवा म्हणजे पणजी हा भाग पोर्तुगीजांच्या हातात होता आणि बाकीचा 80% गोवा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या हातात होता. आणि त्यावेळेला
छत्रपती संभाजी महाराजांना एक नजराणा पाठवला पोर्तुगीजांनी. काय? तिकडची एक हिंदू मंदिर फोडलं, तिकडचे ब्राह्मण मारले आणि तो नजराणा संभाजी महाराजांना भेट केला. खरं धर्मवीर कशाला म्हणतात? बारीक चिंतन आहे का, की ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी त्या मंदिराच्या तोडीला उत्तर म्हणून जवळच असलेल्या चौल बंदरावरच्या एका चर्चला पाडलं, त्याचे तुकडे पेटीत भरले. पोर्तुगीजांनी फक्त तलवारीने तुकडे केले होते, संभाजी महाराजांनी करवतीने तुकडे करून पाठवलेले आहेत. असा तो धर्मवीर. पण त्या धर्मवीराचा विपर्यास इतिहासाला धरून जर तुम्ही करणार असू तर आमच्यासारखे सृजनशील मावळे नक्कीच त्या गोष्टींचं खंडन करू. माझा विषय इतकाच होता की इतिहासाचा गैरवापर करून जर माथी भडकवण्याचा पराक्रम जर तुम्ही करत असाल तर याला नक्कीच आम्ही विरोध करू. माझा एवढा विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.